2013 हे वर्ष जसं मराठी चित्रपटांसाठी धडाकेबाज होतं, अगदी तसंच ते काही मराठी कलाकारांसाठीही होतं। काहींच्या खिशात काहीच नाही तर काहींच्या खिशात खूप सारे चित्रपट आले। तर असेच 5 कलाकार ज्यांनी 2013 मध्ये आपलं नशीब अगदी आजमावलंच। अर्थातच पहिलं नाव आठवेल ते बॉक्स ऑफिसवर 25 करोडची दुनियादारी करणाऱ्या दिग्दर्शक संजय जाधव यांचं। 2013 ची ही सुपरहिट ठरलेली दुनियादारी संजय जाधव आणि त्यांच्या टीमला खूप सारे अवॉर्ड्स देऊन गेली। चित्रपटातला प्रत्येक कलाकार लोकांच्या लक्षात राहिला। याच चित्रपटाला धरून आणखी एक नशीबवान जोडी पाहायला मिळाली, ती म्हणजे संगीत दिग्दर्शक अमित राज आणि गायक आदर्श शिंदे यांची। दुनियादारी मधून देवाला दिलेली हाक इतकी भावली, देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी। की ही जोडगोळी अनेक गाणी खिशात घालत गेली। शिवाय वैयक्तिक पातळीवरही दोघांनी खूप चित्रपटांसाठी गाणी गायली। त्यामुळे या जोडगोळीची यशस्वी गायकी त्यांचं हे वर्ष उजळून गेली हे नक्की। त्यानंतर डायरेक्ट बॉलिवूडचा जॅकपॉट जिच्या हाती आला अशी सोनाली कुलकर्णी। ऑलमोस्ट 10 कोटींचा गल्ला करणाऱ्या झपाटलेल्या या पहिल्या मराठी 3D चित्रपटाची ती लीड ऍक्ट्रेस होती आणि त्यानंतर ती थेट आपल्याला दिसली ती रितेश देशमुख सोबत ग्रँड मस्ती या चित्रपटात। सोनालीचा हा चित्रपट 100 करोडच्या क्लब मध्ये जाऊन बसला आणि सोनालीला खराखुरा जॅकपॉट लागला असं म्हणायला काहीच हरकत नाही। दुनियादारी आणि मंगलाष्टक वन्स मोर 2 पण सुपरहिट मूवीज देणारा स्वप्नील जोशी या वर्षीचा हॉट फेवरेट हिरो ठरला। तरुणाईच्या पसंतीस उतरलेला हा हिरो पुढील काही वर्ष तरुणाईच्या मनावर राज्य करेल हे त्याने या वर्षी सिद्ध केलंय। 2013 मध्ये रिलीज झालेले बिग बॅनर चित्रपट बालक पालक, पुणे 52, दुनियादारी, झपाटलेला, टाइम प्लीज, मंगलाष्टक वन्स मोर या सगळ्या चित्रपटात एक हॉट फॅक्टर कॉमन होता, सई ताम्हणकर। चांगले दिग्दर्शक, चांगले कलाकार, चांगलं कथानक आणि चांगले चित्रपट असं नो कन्फ्युजन ग्रेट कॉम्बिनेशन सईने आपल्या खिशात घातलं आणि ती दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या टॉप लिस्ट मध्ये सामील झाली। तर असे हे 2013 चे टॉप 5 शायनिंग सुपरस्टार। तर या कलाकारांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहू असं प्रॉमिसही करू। हाय, मी साई ताम्हणकर आणि तुम्ही पाहतात राजश्री मराठी।